शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेत्या प्रवक्त्या महिला आघाडी संपर्क संघटक सौ संजनाताई घाडी, संपर्क प्रमुख अनिल कोकिळ साहेब, जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ प्रिया बसवंती यांच्या नेतृत्वात उपजिल्हा प्रमुख सुनील कटारे, तालुका संघटिका सौ अनुराधा शिवगुंडे, अल्पसंख्याक तालुका प्रमुख आयाज जमादार, उपशहर संघटिका सुमन वेद पाठक, उपशहर संघटिका किशोरी होटकर, शाखा संघटिका सरोजनी शाली, चंद्रकला बिराजदार, असिना शेख, चन्नाबा बिराजदार, सुवर्णा गवंडी, सुमन चव्हाण, समीना लुकडे, नजमीन अन्सारी, सारिका जोगदनकर, चंद्रकला गायतोंडे, गीता मैत्रे, पार्वती इसापुरे, विभाग उपविभाग, शाखा उपशाखा संघटिका यांच्या वतीने महिला व लहान मुलीवर होणाऱ्या बलात्कार अत्याचार विरोधात महिला सुरक्षिततेकरिता या शंड कूचकामी आणि झोपी गेलेल्या मिंदे आणि फसनीस सरकारला जाग आणण्यासाठी अक्कलकोट विधानसभा येथील अक्कलकोट शहरात आंदोलन घेण्यात आले व तसेच उत्तर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड आदी उपस्थित होते। मग सतत महिलांना अत्याचार सहन करायचे का? सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी महिला शक्ती विधेयक कायद्याचा प्रस्ताव मांडला होता, पण त्यांच्या खोके सरकारमुळे आणि नराधमांनी त्यांनी खोके सरकार आणि त्यांच्या खोकेबाजीपणामुळे पुढे त्या गोष्टीला पाठपुरावा करता आलेला नाहीये। म्हणून या आपल्या राज्यामध्ये महिला ही सुरक्षित नाहीये, महिलांवरचे वाढते अत्याचार वाढत आहेत। त्यामुळे या सरकारला या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार आहे। तात्काळ त्या नराधमांना भर चौकात फाशी, त्यांना अटक नको काही नको, त्यांना भर चौकामध्ये फाशीची शिक्षा ही दिलीच पाहिजे। अत्याचार झाला आहे, शासनाने त्यांना अटक केली नाही। 11-12 तास लागतात, हे कशाला लागतात? खरं अटक करून जागेवरच फाशी द्यायला पाहिजे। मला दुसरी प्रोसिजर करू नये त्यांनी। असं जर केलं तर पुढचा व्यक्ती घाबरून राहील। सतत महिलांना अत्याचार होत राहतात। अटक करून जामीन करून प्रोसिजर करण्यात जनता पण पाठीमागे राहते त्यांच्या, तर त्या जागीच त्यांना फाशी द्यायला पाहिजे। महिलांवर अत्याचार याकडे पोलीस खात्याने बिलकुल लक्ष देत नाही। शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं, ते महिलांना संरक्षण होतं। हे जे मुंबईत घडलेलं आहे ते प्रकार अगदी नीच पातळीचा आहे। तात्काळ त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे।